Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about changes in time and place for reported speech. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण अप्रत्यक्ष कथन करताना वेळ आणि काळासंदर्भातील बदल बघणार आहोत. सो टुडे लेट अस लर्न few more words for reported speech conversion. So the first word is tonight. T-O-N-I-G-H-T. Tonight म्हणजे आज रात्री. So tonight gets changed to that night. Let us see how. Let us take an example. Girl said, comma, in quotes, I will go to my sister's place tonight. Quotes complete, full stop. It's a reported speech मधलं conversion असं होईल. The girl said that she would go to her sister's place that night. म्हणजे टू नाईट आज रात्री असं जे होत असतं त्याचं होतं दॅट नाईट त्या रात्री. सो दॅट वॉज द फर्स्ट वर्ड. लेट अस लुक ॲट द सेकंड वर्ड. सेकंड वर्ड्स वी कॅन से लास्ट नाईट. LAST लास्ट. लास्ट म्हणजे मागील. सो लास्ट नाईट बिकम्स द नाईट बिफोर और द प्रिव्हियस नाईट. दोन्ही बरोबर आहे. सो एक्झाम्पल बघूया. ही सेड, कॉमा, in complete quotes, I studied algebra last night. Full stop. Quotes complete. He said, I studied algebra last night. So that when you convert it to reported speech, it will become, he said that he studied algebra the night before or the previous night. दोन्ही बरोबर आहे. He said that he studied algebra the previous night, or he said that he studied algebra the night before. Previous चा स्पेलिंग आहे PREVIOUS. Previous म्हणजे मागील. So last night become night before or previous night. Let us look at the third word. It is here. Here म्हणजे इथे. HERE. Here it becomes there. THERE. There म्हणजे तिथे. प्लीज नोट, THERE चा अर्थ तिथे असा होतो आणि THEIR हा शब्द वेगळा आहे, लक्षात घ्या. THEIR देअर म्हणजे त्यांचे किंवा तिचे. तिचे, त्याचे, त्यांचे. THEIR दॅट शोज पोझिशन टू समबडी. कोणाचे तरी. सो देअर बुक, देअर प्लेस, देअर होम. डू नॉट मिक्स इट विथ THERE. THERE देअर म्हणजे तिथे. सो हिअरचं होतं देअर. THERE तिथे. ही सेड, आय लिव्ह देअर. ही सेड इन कोट्स आय लिव्ह, सॉरी, ही सेड इन कोट्स आय लिव्ह हिअर. सो वेन यू कन्वर्ट दिस टू रिपोर्टेड स्पीच, इट विल बिकम, ही सेड दॅट ही लिव्ड देअर. हिअरचं झालं देअर. THERE. हा होता तिसरा शब्द. नाव लेट्स लुक ॲट द फोर्थ वन. डे आफ्टर टुमॉरो. DAY डे आफ्टर टुमॉरो. डे आफ्टर टुमॉरो म्हणजे ज्याला आपण परवा असं म्हणतो. लक्षात घ्या, मराठीत परवा हा जो शब्द आहे दोन वेळेस वापरतात. भविष्यकाळातही परवाच म्हणतो आपण आणि भूतकाळातही परवाच म्हणतो. सो डे आफ्टर टुमॉरो म्हणजे हा भविष्यकाळातला जो परवा आहे त्याचं होतं इन 2 days टाईम. इन 2 days टाईम. TWODAYSTIME. किंवा इन 2 days टाईम वापरता येतं किंवा 2 days लॅटर. LATER. लेटर म्हणजे नंतर. परवा असं जेव्हा आपण रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्वर्ट करणार आहोत तेव्हा त्याचं होतं
इन 2 days टाईम म्हणजे 2 दिवसानंतर. 2 days later. आपण एक उदाहरण बघूयात. कोट्समध्ये वी विल कम द डे आफ्टर टुमॉरो. फुल स्टॉप, कोट्स कम्प्लीट, दे सेड. असं रूपांतरण होताना रिपोर्टेड स्पीचमध्ये असं होईल, दे सेड दॅट दे वूड कम इन 2 days टाईम, किंवा दे सेड दॅट दे वूड कम 2 days later. Okay, so that was fourth conversion. Now fifth one is day before yesterday. Day before yesterday म्हणजे हा मी जसं म्हणलं तसं भूतकाळातला परवा आहे. परवाच्या दिवशी म्हणजे भूतकाळातला. कालच्या अगोदर एक दिवस म्हणजे भूतकाळातला परवा. तर त्याचं रूपांतरण कसं होतं, 2 days before, BEFORE, 2 days before. उदाहरण बघूयात. शी सेड, कमा, इन कोट्स, आय मेट रमा डे बिफोर यस्टरडे. परवा म्हणजे डे बिफोर यस्टरडे. तर त्याचं रूपांतरण होतं, शी सेड दॅट शी मेट रमा 2 days बिफोर. 2 दिवसांपूर्वी. ठीक आहे. सो आज आपण 5 कन्व्हर्जन्स बघितली. 5 शब्द जे वेळ आणि काळासंदर्भातील आहेत आणि अप्रत्यक्ष कथन झाल्यावर त्यांच्यात बदल होतो. कुठले होते ते? पहिला होता टू नाईट. टू नाईटचं होतं दॅट नाईट. सेकंड होतं लास्ट नाईट, त्याचं झालं द नाईट बिफोर किंवा प्रिव्हियस नाईट. थर्ड होता हियर, HERE, त्याचं झालं देअर, THERE. फोर्थ होता डे आफ्टर टुमॉरो, त्याचं झालं इन 2 days टाईम और 2 days later. आणि फिफ्थ होता कन्व्हर्जन डे बिफोर यस्टरडे, त्याचं झालं 2 days बिफोर. सो आय होप दिस कन्सेप्ट इज नाव क्लिअर टू यू. And so with this we have finished almost all words related to time and place that get converted during reported speech conversion. If you have any difficulties, do let me know. So that is all in today's English grammar session. Thank you. Dhanyavad.